एक तीर तीन शिकार, ऐसा ही कुछ मसला हिमायतनगर शहर के नगर पंचायत चुनाव में देखने को मिल रहा है। हिमायतनगर शहर के माजी उपनगराध्यक्ष युवा राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरद पवार गट के जावेद भाई, युवा सेना तालुका अध्यक्ष शिंदे गट के अफरोज भाई विरसनीकर और माजी अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष युवा फिरोज भाई कुरैशी, इन्होंने कांग्रेस पक्ष शरद पवार गट और शिंदे गट को छोड़ चिट्ठी देते हुए अपने हाथों में घड़ी बांधकर आने वाले नगर पंचायत चुनाव में अपनी ताकत दिखाने का फैसला करते हुए कल नांदेड़ में माननीय आमदार प्रतापराव पाटिल चिखलीकर के नेतृत्व में और उनके सामने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अजित पवार गट में किया प्रवेश। आज महाराष्ट्र विभागाच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। मी मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गनी, मी माजी उपनगर अध्यक्ष होतो 5 वर्ष काळात। याच्या अगोदर मी उपसरपंच होतो। आज याच्या अगोदर मी काँग्रेस पक्षामध्ये होतो आणि काँग्रेस पक्षानं काही कारणामुळे मी आज माझी सगळं टीम आणि सगळं मी राष्ट्रवादी अजितदादाचा आणि चिखलीकर साहेबाला आमची सगळी टीम, निरीक्षक साहेब मोहम्मद खान पठाण, पप्पूभाई जाधव आणि सगळे मिळून जिल्हाध्यक्ष साहेब आणि तालुका अध्यक्ष आमचे वामनराव पाटील वडगावकर, शहर अध्यक्ष सगळे मिळून आम्ही एकजुटीनं मी यांच्या सगळ्याच्या त्यांना सांगण्यावर मी राष्ट्रवादी अजितदादा पक्षामध्ये मी जाहीर प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळं अजितदादा पवारसाहेब आणि तुमचे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब त्यांचे आम्ही हात मजबूत करण्यासाठी आम्ही सगळेजण एकोपानं काम करून आणि जोमानं काम आम्ही करणार आहोत। काँग्रेस याकरता आहे की बाबा काँग्रेसचा याचं कसं आहे, काँग्रेसमध्ये कसं व्हावं लागे, याच्या अगोदर आम्हाला नगराध्यक्षची ओबीसीची सीट सुटली होती। ते सीट आम्हाला जाणून बुजून आखऱ्या शरणामध्ये त्यांना आमचे इथले माजी आमदार त्यांना आम्हाला डावलून रिपीट ते माणसाला दिले आणि आम्हाला धोका दिले। त्यामुळे आम्ही काय केलं, 2.5 वर्ष त्याचा उठाव केला। त्याच्यामध्ये आमचे 6 काँग्रेसचे नगरसेवक आणि 2 राष्ट्रवादीचे आणि 1 अपक्ष असा आम्ही उठाव करून 2018मध्ये आम्ही शिवसेनाचा नगराध्यक्ष करून उपनगराध्यक्ष राष्ट्रवादीचा व्हावा म्हणून आम्ही केले। याच्या अगोदर बी आम्ही राष्ट्रवादीमध्येच होते, परंतु शरद पवार साहेबाचे जे होतं तुतारी म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की चिखलीकर साहेबांना आम्हाला असं म्हणले, त्याच्या काम करण्याची शैली आणि त्यांचे जे टीम आहे ते आम्हाला एकदम चांगले दिसले आणि आम्ही त्यांना काम करू शकता। त्यामुळे आम्ही काय केले की बाबा साहेबाला त्यांचे हात कसं मजबूत करावं आणि अजितदादाचं कसं करावं मजबूत आणि चिखलीकर साहेबाचं कसं मजबूत हात करावं, त्या हिशोबाने आम्ही राष्ट्रवादी घडी त्या हिशोबाने आम्ही आज घडीमध्ये प्रवेश केले आणि घडी बांधली। नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे त्यावर काही चर्चा झाली का? त्याच्याबद्दल आता जे बी पार्टीने आम्हाला आदेश देईल, आता आम्ही पार्टीमध्ये आलेले आहात। राष्ट्रवादी साहेब जे चिखलीकर साहेब आणि जिल्हाध्यक्ष साहेब जे आम्हाला आदेश देईल त्या हिशोबाने आम्ही काम करायला